रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. श्रीराम. सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सब संतन की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. पंचदशी अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. महावाक्य विवेक हे या ग्रंथातील अत्यंत छोटं असं असलेलं प्रकरण आपण अभ्यासतो आहोत. 8 श्लोकांचं असलेलं हे छोटंसं प्रकरण, परंतु साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असा उपदेश या प्रकरणामध्ये आहे. आणि हे समजण्यासाठी, महावाक्याचा अधिकार संपादन करण्यासाठी काय पूर्वतयारी केली पाहिजे हे समजून घेण्यासाठी आपण याच्या आधीची 2 सत्र त्यासाठी दिलेली आहेत. महावाक्याचा अधिकार संपादन करण्यासाठी साधकाची तयारी कशी असावी हे आपण आता पाहिलेलं आहे. आणि आज आपण प्रत्यक्ष प्रकरणातील पहिले 4 श्लोक अभ्यासणार आहोत. अधिक वेळ न घेता मी आदरणीय उदयदादांना विनंती करतो की त्यांनी आजच्या विवेचनाला सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. आवाज माझा येतोय नीट ऐकू? हो दादा, येतोय. ओके. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. प्रथम श्री गुरूंना वंदन करतो आणि श्री गुरुरूप असलेल्या श्रोत्यांनाही वंदन करतो. आणि आजच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी एक निवेदन करतो. सर्वांनी गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केलेला असेल आणि या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाचा एक भाग आहे की त्या गुरूंनी मला ते महावाक्य चिंतन सांगून परिपूर्ण ज्ञान जे आहे की ज्याला आपण आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान असं म्हणतो ते मला व्हावं अशा भूमिकेतनं तो पूजा करतो. आणि त्या पूजेचा जो म्हणूया एक प्रसाद आहे, तो प्रसाद आपल्याला मी ते तत्व आहे या रूपाने मिळावा यासाठी सतत झटत राहतो. आणि त्या झटण्यातनं खरा तो आपला अभ्यास पुढे जातो आणि आपण आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. महावाक्य विवेकाचं चिंतन असंच अत्यंत अंतरंग चिंतन आहे की या चिंतनामध्ये आपल्याला फार काही इतर म्हणजे म्हणूया गोष्टी वगैरे अशा काही सांगता येत नाही. प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक एक अभ्यासाची रीती ही आपल्याला त्या महावाक्याच्या सूक्ष्मतेपर्यंत जाऊन आपल्याला तयार करावी लागते. आणि हे महावाक्याचा मुख्य उद्देश काय अशी जेव्हा आपल्या पुढे एक विचारसरणी येते त्यावेळी मी ब्रह्मरूप आहे किंवा जीव ब्रह्मरूपच आहे यासाठी ही महावाक्य विवरणाची सगळी काय आहे खटपट आहे. आणि मग त्यातूनच आपण त्या मागच्या 2 चिंतनामध्ये एक अधिकाऱ्याची सिद्धी केलेली आहे. आणि आपण अधिकारी तिथे डिफाईन करून एक विवेक वैराग्य आणि समाधी षटक युक्त तीव्र मुमुक्षु म्हणजे फक्त आवरण दोष निवृत्त्यर्थ आपलं जीवन आहे अशा पद्धतीने जीवन जगणार आहे. मग याला उदाहरण देता येईल का? तर महावाक्याचा अधिकारी म्हणजे अर्जुन. अर्जुनाला विचारलं की बाबा रे तुला काय दिसतंय? तर त्यावेळी तो म्हणाला मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतोय, बाकी सर्वांना खूप काही दिसलं. म्हणून महावाक्य श्रवण करणारा जो आहे ना तो अर्जुनाच्या योग्यतेचा आहे. अर्जुनाचे पांती परिसणया योग्य होती, किंवा आपण असं म्हणतो तो सुमना आणि शुद्धमती अनिंदकू अनन्य गती. अशा पद्धतीने एक आत्मस्वरूपाचं चिंतन करण्यासाठी जी काय भूमिका आहे ती त्या म्हणूया अर्जुनाची भूमिका आहे. आणि त्यातूनच भगवद्गीतेचा मोठा तो काय म्हणूया
एक वार्तालाप आपल्या अंतःकरणी मिळालेला आहे, ही खरी विचार आहे. प्रश्न असा आहे की या महावाक्य चिंतनासाठी झटणारा जो आहे तो कोण आहे? तर तो जीव आहे. आणि त्याच्यामध्ये असलेली जी विपरीत भावना आहे की मी आत्मा नसून मी करता मी भोगता, अशी जी काय विपरीत भावना आहे, ती विपरीत भावना दूर करणं हे खरं त्या महावाक्य विवरणातनं एक आपल्याला फळ सुद्धा मिळून जातं. म्हणजे प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना आणि पुन्हा विपरीत भावना. प्रमाण असंभावना म्हणजे या म्हणूया अभ्यासातली वाक्य नक्की मला काय सांगतात, मग ती श्रवणाने जाते. प्रमेय असंभावना असेल तर मननाने जाते. आत्मा जाणून घेण्याचा विषय आहे का तो जाणणे रूप आहे, या सगळ्या गोष्टी मला एकदम क्रिस्टल क्लिअर कळल्या पाहिजे. आणि विपरीत भावना, मी शरीर मी करता, या सगळ्या गेल्या पाहिजे. म्हणून इथे महावाक्याचं चिंतन करताना अवांतर वाक्य आणि महावाक्य अशी भूमिका मांडली जाते. मग अवांतर वाक्य म्हणजे ज्या वाक्यात जीवाचं आणि पुन्हा परमात्म्याचं स्वरूप सांगितलं जातं, तो परमात्मा सच्चिदानंद रूप आहे, जीव सुद्धा तसाच आहे, अशा पद्धतीने बोललं जातं. पण हे सगळं कळून घेण्याचं कार्य जे आहे त्याला अवांतर वाक्य म्हणतात. पण महावाक्यात मात्र अत्यंत थोडक्या शब्दात ते तू आहेस किंवा प्रज्ञानम ब्रह्म, अशा पद्धतीने छोट्या अगदी 2-3 शब्दामध्ये जो काय उपदेश केलेला असतो सद्गुरूंनी, आणि तो सद्गुरूंनी केलेला उपदेश या शिष्याच्या कानात सांगितल्यानंतर मग त्या शिष्याला ते मी आहे असा अनुभव येतो आणि तो त्याचा उद्धार होतो. आता हे सगळं जे चिंतन आहे, आपण 2 मिनिटं हे चिंतन करण्याचं कारण एकच आहे की आपल्याला या महावाक्य चिंतनाकडे वळताना काही एक त्रुटी राहू नये. मग आता सुरुवात झाली आपल्या अभ्यासाला. पहिल्या 4 श्लोकांमधला पहिला श्लोक जो आहे तो आपल्याला अभ्यास करायला सुरुवात करायची आहे आणि त्याचा अर्थ लिहिलाय की माणूस किंवा अन्य प्राणी ज्यामुळे ऐकतो, पाहतो, बोलतो व गोड व कडू जाणतो त्यास प्रज्ञान असे म्हणतात. प्रज्ञानम ब्रह्म या अभ्यासाची सुरुवात आहे. आणि याच्यामध्ये त्या श्लोकाचा अर्थ लिहिलाय माणूस की ज्यामुळे ऐकतो, म्हणजे मुख्य विचारधारा काय आहे की कोणाच्या सत्तेवर ऐकतो. त्या केनोपनिषदात एक भूमिका मांडलेली आहे, कानाचा कान. म्हणजे कान हा जो आहे आपला, हा जो कान आहे किंवा आतील म्हणूया ते कर्णयंत्रापर्यंतचा विषय, तो सगळा जड अचेतन आहे. पण मूळ मुद्दा असा आहे की त्या कानाला ऐकू येण्यासाठी कोणत्या कारणामुळे त्या कानाला ऐकू येतं, म्हणजे या कानाचा कान कोण आहे किंवा बोलतो त्या बोलणाऱ्याचा बोलविणारा धनी कोण आहे, म्हणजे कोणाच्या सत्तेवर हा बोलतो, अशी जी काय भूमिका आहे ती भूमिका आपल्याला समजून घ्यावी लागते आणि त्यास प्रज्ञान असे म्हणतात. मूळ मुद्दा आहे की प्रज्ञान म्हणजे काय, इथून आपली आता सुरुवात झालेली आहे. आणि प्रज्ञान या शब्दाचा अर्थ जे काय मला ऐकू येतं, जो काय मी व्यवहार करतो, त्या प्रत्येक व्यवहारामागे एक म्हणूया एक मुख्य सूत्रधार आहे किंवा ज्याच्या सत्तेवर ही सूत्रधार म्हणजे तो जो ईश्वररूप सूत्रधार ती सगळी सूत्र हलवतो, तो जो मूळचा सूत्रधार आहे की ज्याला आपण आत्मा म्हणतो, ज्याला ब्रह्म म्हणतो, तो सूत्रधार मी आहे. ही भूमिका मला कळली पाहिजे. हा प्रज्ञानम ब्रह्म या महावाक्याचा मुख्य उद्देश आहे. मग त्याच्यामध्ये बोलताना असं बोललं गेलंय की प्रज्ञान हे ऐतरीय मुख्य मुद्दा आहे. ऋग्वेदातील ऐतरीय उपनिषदातलं ते वाक्य आहे. त्यानंतर प्रज्ञान हे अभ्यास वाक्य आहे. आता इथं ऐतरीय उपनिषदातलं वाक्य आहे, त्यामध्ये याचं चिंतन येतं. हे सगळ्या म्हणूया आपण की एक माहितीचा विषय म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज मधला तो एक विषय आहे. पण त्यातून पुढचं एक जे वाक्य आहे की ते अभ्यास वाक्य आहे. पाहायला गेलं तर महावाक्यातली सगळीच महावाक्य अभ्यास वाक्य, पण अभ्यास वाक्य आहे या शब्दाचा जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी आपल्याला अभ्यास म्हणजे काय ही भूमिका समजून घ्यावी लागेल. प्रत्येक संत श्री गुरु अभ्यास ही म्हणून भूमिका मांडतो. मी बऱ्याच जणांकडे अभ्यास ही भूमिका ऐकलेली आहे, पण आपल्या श्री गुरूंची म्हणजे आपण म्हणतो काकांची ती अभ्यास ही भूमिका फार व्यापक आहे की ते म्हणतात की शब्दज्ञानाने तुला सरणी समजून घ्यावी लागेल, त्यानंतर तुला त्याप्रमाणे जीवन जगावं लागेल आणि जीवन जगून नको असलेल्या गोष्टींचा विचार सोडून द्यावा लागेल, हवे असलेल्या विचारांचा पाठपुरावा करावा लागेल आणि त्याप्रमाणे तुला जीवन जगावं लागेल आणि त्या जीवन जगण्यातनं तुझ्या अज्ञानाची निवृत्ती होईल आणि तुला स्वरूपाची प्राप्ती होईल असं ते मला सांगतात.
म्हणून इथे अभ्यास हा जो विचारधारा मांडली आपल्या श्रीगुरूंनी ती प्रयोजनापर्यंत मांडलेली आहे. आणि प्रयोजन शब्दाचा अर्थ काय आहे? फल असा आहे. मग इथे आपल्याला प्रज्ञान शब्दाचा अर्थ काय होतो? पुढचं चिंतन जे होतं ते तुम्ही आता आम्हाला ते अभ्यास वाक्य आहे ही विचारसरणी सांगितली, पण आता आपण त्या पंचदशीकारांना विचारू शकतो की मग नक्की प्रज्ञान शब्दाचा अर्थ काय होतो? तर ते सांगतात प्रज्ञान शब्दाचा अर्थ दोन प्रकारे व्यक्त होतो. व्यष्टी सापेक्षतेने विचारधारा आहे बरं का ही सगळी. म्हणजे प्रज्ञान किंवा ह्या महावाक्याचं चिंतन आहे ना ते व्यष्टीच्या विचारातनं जास्त महत्वाचं आहे. कारण माणूस मुख्य मुद्दा काय आहे? अन्य प्राण्यांना ऐकायला येतं, बोलायला येतं, त्यांना जेवण खावण कळतं, पण मी मुक्त व्हायचं आहे हे काही कळत नाही. म्हणून माणूस प्राण्याचा विषय हा सर्वात महत्वाचा विचारधारेचा विषय. म्हणून इथे प्रज्ञान शब्दाचा अर्थ दोन पद्धतीने व्यक्त होतो. त्या व्यष्टी सापेक्षतेतनं त्याचा एक अर्थ बुद्धी असा आहे आणि बुद्धी असा आहे, आणि दुसरा अर्थ आहे तो साक्षी चैतन्य असा अर्थ आहे. प्रज्ञान शब्दाचा अर्थ असे दोन आपल्या पुढे आहेत आणि या दोन्हींचाही विचार आपल्याला करणीय आहे. मग या बुद्धीचा विचार काय करायचा? बुद्धीचाच विचार का मांडला? मन का म्हणलं नाही? चित्त का म्हणलं नाही? तर निर्णय घेणारी जी वृत्ती आहे ना तिला बुद्धिवृत्ती असं म्हणतात. आणि मग ती बुद्धिवृत्ती काय करत असते? सतत निर्णय घेत असते. म्हणजे आपल्या पुढे जेव्हा मन आपलं म्हणतं हे खाऊ का ते खाऊ, मूळ मुद्दा आहे आज पोळी खाऊ का भात खाऊ, त्यावेळी मग निर्णय घेतला जातो नाही आज तू भातच खा. मग असा निर्णय घेणारी जी काय विचारधारा आहे त्याला प्रज्ञान असं म्हणतात, त्यालाच बुद्धी असं म्हणतात. मग अशी जी काय बुद्धी आहे ती कशी व्यक्त होते? तर आपल्या श्रीगुरूंनी फार छान सांगितलंय की होणाऱ्या ज्ञानाच्या निमित्ताने ही बुद्धिवृत्ती आपल्या पुढे प्रगट होत असते. होणारं ज्ञान या शब्दाचा अर्थ काय? तर ज्ञाता ज्ञान ज्ञेय या स्वरूपात मांडलं जाणारं जे ज्ञान आहे ना त्याला होणारं ज्ञान म्हणतात. आणि मग त्या प्रत्येक होणाऱ्या ज्ञानामागे असणाऱ्या ज्ञानाचा काय आहे? टेकू आहे, त्याला साक्षी चैतन्याचं ज्ञान अशी भूमिका मांडली जाते. म्हणजे याचा अर्थ साक्षी चैतन्याच्या सत्तेवर या होणाऱ्या ज्ञानाचा सगळा व्यवहार होतो अशी एक भूमिका आपल्या पुढे मांडली जाते. म्हणजे इथे बुद्धिवृत्ती शब्दाचा अर्थ काय आला? तर बुद्धिवृत्ती जेव्हा व्यवहार करते तेव्हा त्याला जाणणारी वृत्ती असं म्हणतात. म्हणजे व्यावहारिक सत्तेत जाणणारी वृत्ती अशा पद्धतीने. म्हणून होणाऱ्या ज्ञानात जेव्हा व्यवहार करायची वेळ येते त्यावेळी होणाऱ्या ज्ञानातील वृत्ती इंद्रियांच्या हालचालींनी व्यक्त होते. आता वृत्ती म्हणजे काय? अंतःकरणातील ज्ञानाचा बदल करून देणाऱ्या परिणामास वृत्ती असे म्हणतात. म्हणजे अंतःकरणात ज्ञानाचा बदल झाला, त्याच्यात निर्णय घेतला. आता निर्णय घेतला, काय निर्णय घेतला? बुद्धी निश्चय आत्मज्ञान. म्हणजे बुद्धी जर पारमार्थिक विचारांची असेल तर ती आत्मज्ञानाकडे जाते. निर्णय घेतला की त्याप्रमाणे आपल्याला कार्यवाही करावी लागते. म्हणून इथे आपल्याला जी बुद्धिवृत्ती आहे ना ती इंद्रियांच्या हालचालीतनं व्यक्त होते. मूळ मुद्दा तो लक्षात आपल्याला घेतला पाहिजे. आणि ती व्यक्त होणारी जी आहे ना ती व्यक्त नाही का अतिशय करेक्टली झाली पाहिजे. श्री रंगनाथ महाराजांनी फार एक सुंदर एक विचारधारा मांडली त्या अमृतानुभवामध्ये. ते असं म्हणाले की आपले जे काय इंद्रिय आहेत ना ती नेहमी खरं बोलतात. म्हणजे काय? तर इंद्रियांना पांढरा रंग दिसला तर पांढरा रंग आहे म्हणतात, इंद्रियांना पिवळा रंग दिसला तर पिवळा रंग आहे. पण मूळ मुद्दा असा आहे की ही जी काय मन बुद्धी ही वृत्ती जी आहे ना ही काही मात्र खरं बोलत नाही. मग त्यांना विचारलं बाबा म्हणजे काय रंगनाथ महाराज? रंगनाथ महाराज म्हणतात की लक्षात घे तू आनंदाचा ठेवा आहेस. हे सतत आपल्याला श्री संत श्री गुरु सांगत असतात. आणि तुझी बुद्धी काय निर्णय घेत असते की जग सत्य आहे, शरीर सत्य आहे, आणखीन भलं भलं काही सत्य आहे. मग आता ही वृत्ती तुझी खोटं बोलतीये की नाही? म्हणजे याचा अर्थ काय आहे की खोटं बोलणारी वृत्ती म्हणजे विपरीत ज्ञानाची वृत्ती म्हणजे बुद्धी ती मला सरळ करायची. सरळ करायची याचा अर्थ ती महावाक्य चिंतनाने ती मला स्वरूपापर्यंत नेऊन पोचवायची. हा सगळा जो विचार आहे ना तो खऱ्या अभ्यासाचा विषय आहे. म्हणून इथे काय आहे की जीव नाही का, म्हणूया जीवाची व्याख्या केलेली आहे बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब. त्यात बुद्धी जड अचेतन, आत्मा एकमेव अद्वितीय. मग सगळे व्यवहार करतो कोण? हे सगळे व्यवहार बोलण्याचे, ऐकण्याचे, खाण्याचे, बोलण्याचे, आणखीन सगळे व्यवहार जे आहे तो बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव करतो. आणि जीव जर सगळं ऐकतो,
बोलतो, वास घेतो इत्यादी सगळा जो विचार आहे, तो जो काय वास घेणं बोलणं हा सगळा त्रिपुटीतला व्यवहार आहे. आणि हा त्रिपुटीतला व्यवहार जो आहे तो शब्दांच्या आणि इंद्रियांच्या सहाय्याने करतो. इथे काहीच अडचण येत नाही. लक्षात घ्या, व्यवहार करणं ही भगवंताची इच्छाच आहे. कारण आपल्या शरीराचा व्यवहार चालावा यासाठी तो व्यवहार घडावा शरीराचा, म्हणजे व्यक्त व्हावं मी, हे सगळे ज्या भूमिका आहे, व्यक्त होणं हे जीवाचं स्वरूपच आहे. पण व्यक्त व्यवहार करण्याच्या नादामध्ये ही माझी वाच्यार्थाने, आता वाच्यार्थ हा शब्द बोलायचा नाही बरं का, 4 श्लोक होईपर्यंत वाच्यार्थ आणि लक्षार्थ ही भूमिकाच बोलायची नाही. पण इथे जोपर्यंत ही जी माझी व्यवहार करणारी बुद्धी आहे, ती बुद्धी काय करते, सुखी होते किंवा दुःखी होते. बुद्धी शब्दाचा अर्थ अंतःकरण. आणि सुखी होणे किंवा दुःखी होणे हा दोष आहे. आपल्याला समजून काय घ्यायचंय की मला सुखरूप व्हायचंय. महावाक्याचं चिंतन हे मला सुखरूप करण्याकडे घेऊन जाणार आहे. आणि मग ते सुखरूप करणारं चिंतन जर मला करायचं असेल तर मला सुखी होता येणार नाही आणि दुःखी होता येणार नाही. आणि सुखी दुःखी होण्याचं कारण मला समजून घ्यावं लागतं. आणि सुखी दुःखी मला का मी होतो, तर माझं शरीर सत्य वाटतं आणि मी करता भोगता. अशा रीतीने मी काय होतो, या व्यावहारिक बुद्धीमध्ये मी लिप्त होतो आणि मी सुखी दुःखी होतो. मग काय होऊन जातं, मग पुढे मला संत, मला कोणीतरी भेटतो. कारण हे कोणी बाकी सांगत नाहीत, मला संत सांगतात, श्री गुरु सांगतात. तत्सम अधिकारी असेल तर मला सांगतो. मग तो श्री गुरु किंवा संत मंडळी येतात माझ्या जीवनात आणि त्या प्रज्ञान शब्दाचा खरा दुसरा अर्थ समजावून सांगतात. व्यावहारिक जगतातलं जीवन हे मला कळतच असतं, पण प्रज्ञान शब्दाचा दुसरा जो अर्थ आहे, साक्षी चैतन्य, हे समजावून सांगणारं कोण आहे, तर हे संत श्री गुरु. आणि ते मला काय म्हणतात, प्रज्ञान म्हणजे साक्षी चैतन्य होय. त्यालाच आपण काय म्हणतो, आपल्या श्री गुरूंच्या भाषेत असणारं ज्ञान. म्हणजे कानाचा कान, डोळ्याचा डोळा, वाणीची वाणी, अशी जी भूमिका आहे तीच आपल्याला लक्षात घ्यावी लागते. मग त्यातून एक पुढे संकल्पना येते की आपल्याला प्रत्येक ठिकाणी उपहित चैतन्य का म्हणायचं. म्हणजे काय आहे, अंतःकरण उपहित चैतन्याला साक्षी चैतन्य असं म्हणतात. ही आली व्याख्या. म्हणजे अंतःकरणाने जे काय वेढलेलं चैतन्य आहे, म्हणजे अंतःकरणाला वेढून असणारं चैतन्य तर सर्व व्यापकच आहे. पण त्या ठिकाणी त्या उपहित चैतन्याच्या सत्तेवर अंतःकरण हे बोलण्याचा सगळा व्यावहारिक व्यवहार करतं, ही भूमिका आहे. पण ज्याच्या सत्तेवर हा व्यवहार करतो त्याला साक्षी चैतन्य असं म्हणतात. आणि ते साक्षी चैतन्य मी आहे असं ज्ञान व्हावं, हा खरा त्या प्रज्ञानम ब्रह्म या महावाक्याचा विचार आहे. आणि तो मला आग्रह पण आहे, आणि तो आग्रह माझ्या अंतःकरणात सिद्ध झाला पाहिजे. म्हणून पंचदशिकार आपल्याला काय म्हणतात की तू या व्यवहारांचं साक्षीत्व करायला शिक. साक्षीत्व करायला शिक म्हणजे काय करू, आता भूमिका आहे. तर त्याच्या वेळी माझे अजय गुरु, म्हणजे आपले अजय गुरु श्री शंकर महाराज कंधारकर आपल्या मदतीला धावून येतात आणि ते म्हणतात, ते साक्षी चैतन्याची म्हणजे साक्षी अवस्थेची व्याख्या करतात. त्या अवस्थेच्या व्याख्येवरून आपल्याला साक्षी चैतन्यापर्यंत जाण्याची एक व्यवस्था तयार करता येते. आणि मग ते म्हणतात, आत्म अनात्म विचाराने दृश्य जगताकडे बघत असताना अनुकूल प्रतिकूल भाव रहित उदासीन अंतःकरण वृत्ती जीत असते, त्याला साक्षी अवस्था असे म्हणतात. साक्षी अवस्था या शब्दाचा अर्थ ते मला स्पष्टपणे साधन देत आहेत की या व्यावहारिक जगामध्ये व्यवहार जो तू करतो त्याचं साक्षीत्व करायला शिक. म्हणजे तुझी अंतःकरण वृत्ती व्यवहार करताना, मूळ या जगाचा व्यवहार करताना, ती जी काय व्यावहारिक वृत्ती आहे म्हणजे बुद्धिवृत्ती, ती मी व्यवहार करतो या भूमिकेतनं तुला बाजूला केली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ त्याचं अनुकूलही चिंतन तुझ्या अंतःकरणात घडता कामा नये, म्हणजे माझ्या अंतःकरणात घडता कामा नये. आणि प्रतिकूल चिंतनही माझ्या अंतःकरणात घडता कामा नये. याचा अर्थच काय आहे, 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत असं म्हणतो अर्जुनाला की तुला तुझं नियत कर्म केलं पाहिजे, ते पुन्हा अहंकार रहित होऊन केलं पाहिजे. आणि 3रा फलाशेचा विचार नको. हा जो साक्षी चैतन्याचा साक्षीत्व करण्याचा व्यवहार जो आहे ना, तो फलाशेच्या विचारातनं बाजूला काढण्याचा विचार आहे. साक्षीत्व करण्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने साक्षीत्व करता येईल, म्हणजे अनुकूल प्रतिकूल भाव रहित अंतःकरण उदासीन वृत्ती ही माझी कशी तयार करता येईल, यासाठी काय करू मी.
असं मी भगवंताला विचारतो, श्रीगुरूंना विचारतो. त्यावेळी ते मला म्हणतात, उदाहरणार्थ मान अपमान. उदाहरणार्थ मान अपमान हा कोणाचा मान अपमान झाला? की त्या व्यावहारिक सत्तेत असलेल्या जीवाचा मान अपमान झाला, का साक्षी चैतन्य रूप असलेल्या जीवाचा मान अपमान झाला? मग साक्षी चैतन्य तर एकमेव अद्वितीय आहे, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे, त्याचा अपमान कसा होणं शक्य आहे? मग तू काय कर, मूळ मुद्दा आहे की इथे अपमान जो होतो तो कोणाचा होतो? तो व्यवहार करणाऱ्या जीवाचा होतो. लक्षात घ्या, व्यवहार करणाऱ्या जीवाचा होतो. म्हणजे होणाऱ्या ज्ञानात मानापमान वृत्ती आहे. कोणी माझा मान राखतं त्यावेळी मला बरं वाटतं, आणि कोणी माझा अपमान करतं त्यावेळी मला दुःख होतं. म्हणजेच याचा अर्थ काय? व्यावहारिक सत्तेमध्ये मान अपमान वृत्ती असू शकते, तशीच व्यावहारिक सत्तेमध्ये कर्ता वृत्ती असू शकते. मी करतो, मूळ मुद्दा आहे मी करतो, अशा भूमिकेतनं करताही वृत्ती असू शकते. या मानापमान वृत्तीचा आता सध्या विषय चाललेला आहे. त्यामुळे 25 वर्षापूर्वी केलेला एखादा अपमान सुद्धा माझा चटकन वर येतो, आणि ती व्यक्ती पाहिली की आणि माझा 25 वर्षापूर्वी अपमान केलेला आहे, याला नमुना द्यायलाच पाहिजे. म्हणजे ही जी काय वृत्ती आहे ना, ही मला सुखी करते किंवा दुःखी करते. म्हणून इथे काय आहे, हा व्यवहार जो आहे, म्हणजे हा बुद्धीच्या साह्याने चाललेला हा व्यावहारिक व्यवहार जो आहे, तो माझ्या सुखदुःखाला कारणीभूत आहे. मग त्यामुळे मी सुखी दुःखी होतो. मग आता यातून कोण मला सोडवणार? यातून मला माझे श्री गुरु सोडवण्याचा उपदेश करतात. पण ते मला असं म्हणाले एकदा की बाबा रे, तुलाच प्रयत्न करावा लागणार. मग आता मी काय करावा? मग प्रत्येक व्यवहार कसा करावा? तर प्रत्येक व्यवहार हा साक्षीच्या सत्तेवर ईश्वर रूप विठ्ठल माझ्याकडनं करवून घेतो, असा विचार मला करावा लागतो. म्हणजेच काय करायचं? फार पूर्वीच सांगितलेलं आहे की प्रत्येक कर्म तू ईश्वरार्पण बुद्धीने कर. म्हणजेच याचा अर्थ काय? तू ईश्वराला करता कर, त्याला अडचण नाही. त्याला तू करता केला की तू काय होशील? तू अकर्ता होशील. म्हणजे इथे व्यवहाराचा विचार करताना फलाशेच्या दृष्टीने प्रत्येक व्यवहार हा माझ्या मनासारखा होईलच असं नाहीये. पण प्रत्येक व्यवहार जर मी ईश्वरार्पण बुद्धीने केला तर त्या व्यवहाराचं मी साक्षीत्व केलं असा अर्थ होतो. म्हणजे त्या व्यवहाराकडे अनुकूल प्रतिकूल भाव रहित उदासीन अंतःकरण वृत्तीने पाहिल्यासारखं होतं, आणि त्यामुळे माझी वृत्ती त्या व्यवहारामध्ये मी करतो या भूमिकेतनं लिप्त होत नाही, आणि मग ती अलिप्तच राहते. आणि मग समर्थ म्हणतात, ते माझ्या लक्षात येतं, अलिप्तपण माझं देरे राम. का असं म्हणतायत ते? याचा अर्थ ते साक्षीत्व करायला आपल्याला शिकवतायत. आपल्याला लक्षात येत नाही, आपण चौपदी फार लाईटली घेतो. आपल्याला अभ्यासच करायला शिकलं पाहिजे. सगळीकडे प्रत्येक गोष्ट आपल्याला समजावून सांगितलेली असते. म्हणून इथे काय आहे, प्रत्येक व्यवहारात मी करतो ही भूमिका जर का शांत करायची असेल तर त्यातली प्रत्येक भूमिका, म्हणजे व्यवहार करणारी भूमिका, ती ईश्वराला अर्पित झाली पाहिजेत किंवा श्री गुरुला अर्पित झाली पाहिजे. तुम्ही म्हणाल याला काही प्रमाण देऊ शकता काय? होय, प्रमाण देता येतं. श्री समर्थ प्रमाण देतात. मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी पावसी. मूळ मुद्दा असा आहे, मी जर का करता स्वतःला समजलो तर मी कष्टी होसी, तेने तू कष्टी होसी. राम करता म्हणसी यश कीर्ती प्रताप. राम करता, आता ही साक्षीत्वाची भूमिका आहे. जेव्हा राम करता होतो तेव्हा मी त्या व्यवहाराचं साक्षीत्व करतो, आणि त्या व्यवहाराचं साक्षीत्व करून मी मात्र अलिप्त राहतो. आणि अलिप्तपण हे काय आहे? हे स्वरूपाचं लक्षण. म्हणजे इथे काय आहे, या व्यवहाराचं साक्षीत्व करणं हा शब्दाचा अर्थ ते साक्षीत्व करता करता एक दिवस साक्षीत्व करण्याची गरज पडत नाही, तेव्हा मी साक्षी रूप होऊन जातो. म्हणजे साक्षी चैतन्याचा खरा अर्थ ते साक्षी चैतन्य मी आहे असं मला कळून जातं. म्हणून इथे साक्षीत्व कुठपर्यंत करायचंय किंवा साक्षी अवस्था कुठपर्यंत आहे असा जेव्हा विचार करायची वेळ येते, तेव्हा साक्षीत्व किंवा साक्षीपणा, जे साक्षी करणेपणा, हा केवळ साक्षीत्व करण्याच्या व्यवहाराला सहजता येईपर्यंतचा विषय आहे. ज्यावेळी सहजता येते त्यावेळी प्रज्ञानम ब्रह्मचा खरा अर्थ मला समजलेला असतो. म्हणून साक्षीत्व करता करता साक्षीरूप होण्याची व्यवस्था प्रज्ञानम ब्रह्म या अभ्यासात आहे. म्हणजे इथे काय आहे, त्याचं चिंतन झालं पाहिजे. लक्षात घ्या की तत्वमसी महावाक्य उपदेश भला, परंतु त्याचा जप नाही बोलिला. तेथीचा विचारची केला पाहिजे साधके. म्हणजे चिंतन, विचार शब्दाचा अर्थ चिंतन केलं पाहिजे. साधक बाधक चिंतन झालं पाहिजे. आणि साधक बाधक चिंतन झालं तर खरं प्रज्ञान कोणतं आहे, तर ते साक्षीत्व करणारं, आणि साक्षीत्व करून करून ते साक्षीरूप होणार. खऱ्या अर्थाने ते साक्षीरूप असलेलं जे म्हणूया
किंवा साक्षी चैतन्य रूप असलेली जी काय विचारधारा आहे आणि त्याला सहजता आलेली आहे ते खरं प्रज्ञानम ब्रह्म या शब्दाचा अर्थ आहे. याच म्हणूया विचाराने म्हणजे साक्षीत्व करण्याच्या विचाराने मी आत्मा आहे अनुभव घेतो. लक्षात घ्या, तिथे या जगाचा बाध होतो म्हणजे जगाचं साक्षीत्व होतं आणि तिथे मी आत्मा आहे हे मला कळतं. पण इथे अभ्यास संपला का? भूमिका ती आहे. इथे अभ्यास संपला का? तर खऱ्या अर्थाने विचार करायला गेलं तर इथे मात्र महावाक्य म्हणजे प्रज्ञानम ब्रह्म या महावाक्याचा अभ्यास संपत नाही. आपल्याला काय आहे पुढे जावं लागतं. खरा अनुभव कसा आहे? खरा अनुभव अन्वयात आहे. म्हणजे मी आत्मा आहे हे कळालं पण आत्माच सर्वत्र व्यापून आहे. मी साक्षी चैतन्य आहे हे कळालं पण तेच साक्षी चैतन्य सर्वत्र व्यापून आहे. भरला घनदाट हरी दिसे आणि त्याला सुद्धा सहजता आली पाहिजे. म्हणून त्या सहजतेपर्यंतचा जो अभ्यास आहे ना तो दुसऱ्या श्लोकात गेला. मग दुसरा श्लोक काय आहे? दुसऱ्या श्लोकाचा विचार हा आपल्याला त्या प्रज्ञानम ब्रह्माची अन्वयी भूमिका सांगणार आहे. आणि अन्वयी भूमिका सांगण्यामध्ये त्यांनी एक मुद्दा मांडलाय. त्या मुद्दा म्हणजे श्लोकाचा अर्थ मांडलाय की तो असा मांडला की ईश्वर, माणूस, घोडा, गाय इत्यादिकांमध्ये जे चैतन्य व्यापून आहे ते ब्रह्म म्हणजे समष्टी सापेक्षता. माझ्यातील प्रज्ञान म्हणजे व्यष्टी सापेक्षतेने साक्षीत्व करून मी साक्षीरूप आत्मा आहे अशी वृत्ती आणि त्याला आलेली सहजता हा अनुभव म्हणजेच प्रज्ञानम ब्रह्म आहे. मग आता हा अनुभव म्हणजेच प्रज्ञान ब्रह्म आहे. मग आता प्रज्ञान शब्दाचा अर्थ काय? साक्षी चैतन्य मी आहे हे कळणं व्यष्टी सापेक्षतेने म्हणजे म्हणूया मनुष्य सापेक्षतेने. ते मला कळालं की आता प्रज्ञान ब्रह्म आहे की मी साक्षीत्व केलं, त्या साक्षीत्वाला सहजता आली आणि प्रज्ञान ब्रह्म आहे मला कळालं. पण आता मूळ मुद्दा काय आहे? ते प्रज्ञान मी आहे मला कळालं पण आता ते ईश्वर, घोडा, माणूस सगळ्यांमध्ये ते व्यापून आहे. हा जो विचार आहे म्हणजे समष्टी सापेक्षता हा अन्वयी विचार जो आहे तो मला कळलाच पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय की प्रज्ञानच ब्रह्मरूप आहे हा दुसऱ्या श्लोकाचा विषय आहे. म्हणजे प्रज्ञानच ब्रह्म आहे हे दुसऱ्या श्लोकाच्या भूमिकेतला विचार आहे आणि तो मला कळला पाहिजे. मग आता आपल्या पुढे विचार मांडताना ते असं म्हणतात की सृष्टीतील पदार्थ खूप आहेत पण त्या प्रत्येक सृष्टीतील पदार्थ काही वेळा माझ्या दृष्टीने गौण असतो, काही वेळा माझ्या दृष्टीने महत्वाचा असतो, काही वेळा माझ्या दृष्टीने लहान असतो. म्हणजे मुंगी म्हणजे आकारमानाचा विचार करून मुंगी लहान आहे आणि हत्तीचा विचार केला तर हत्ती खूप मोठा प्राणी आहे. पण असा काही विचार करू नका असं त्यांनी आपल्याला बजावलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही ब्रह्मतत्व पाहायला शिका. आता त्यामध्ये ब्रह्मतत्व पाहायला शिका हा प्रगल्भी म्हणजे अन्वयी भूमिकेचा विचार आहे. मग आता त्याच्यामध्ये मी ब्रह्म कसं पाहायचं? आला आता सोपा त्याच्यामध्ये उपाय सांगितला आहे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचं. म्हणजे माझ्या समोर व्यवहार करताना प्रत्येक भूमिका म्हणजे साकार करताना माझ्या समोर खूप माणसं माझ्या समोर येणार आहेत. सर्वात मला त्रास देणारी कोण आहेत असं जेव्हा भूमिका मांडायची वेळ येते त्यावेळी हे माणूस, घोडा, गाय वगैरे हे प्राणी नाही मला त्रास देत तर मला मनुष्य प्राणीच त्रास देतो. त्याच्यानंतर मला ईश्वर त्रास देतो. कसा त्रास देतो? तो काही माझ्या मनासारखं करत नाही म्हणून ईश्वर निष्ठुर आहे असं मी सहज बोलून जातो आणि माणसं सारखी माझ्या मध्ये येतात आणि माझं काम बिघडवतात. आणि हा प्रज्ञानच ब्रह्मरूप आहे हे जर मला कळून घ्यायचं असेल तर प्रत्येकामध्ये ते तत्व आहे असा विचार मी केला पाहिजे. आता याला काय म्हणायचं? याला म्हणायचं अन्वयी भूमिका. आणि त्यातूनच मग येणारा अनुभव आहे तो काय आहे? भक्तीच्या भाषेत भरला गणदाट हरी दिसे रीता ठाव या राघवे विण नाही किंवा त्रिभुवन संचले विठ्ठलेगा. ही जी काय भूमिका आहे ना इथे म्हणून प्रत्येक महावाक्यामध्ये एक व्यष्टी सापेक्षतेने मांडलेली भूमिका आणि एक समष्टी सापेक्षतेने म्हणजे अन्वयी सापेक्षतेने मांडलेली भूमिका हे आपल्याला प्रत्येक वेळी प्रत्येक चिंतनामध्ये करावी लागणार. पण आता हे पहिली दोन महावाक्य आहेत ना त्याच्यामध्ये मात्र ते वाच्यार्थ आणि लक्षार्थ अजिबात बोलू नका असं म्हणतात. पुढच्या दोन महावाक्यांमध्ये ते वाच्यार्थ आणि लक्षार्थाचा विचार मांडतायत. पण इथे मात्र ही पहिली जी काय दोन विचारधारा मांडल्यात त्याच्यामध्ये तुम्ही महावाक्याचं लक्षार्थ आणि वाच्यार्थ बोलायचं नाही अशी स्पष्ट अटच घालून टाकली. म्हणून इथे चैतन्याची जी काय निरपेक्षता आहे ती सर्व
पदार्थांमध्ये सदा आहे, सारखी आहे आणि समान आहे. सदा सर्वत्र समान भूमिकेत आहे, म्हणजे समच आहे. म्हणजे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, आपण पूर्वी मांडलेला विचार आहे की प्रत्येक होणाऱ्या ज्ञानामागे मी असणाऱ्या ज्ञानाचा विचार करावा. मग असणारं ज्ञान मला सुखरूपतेकडे नेतं. मग मी माझी सत्यत्व वृत्ती या व्यावहारिक व्यवहारामध्ये सत्यत्व वृत्ती ठेवून मी सुखी दुःखी का व्हावे. तर होणाऱ्या ज्ञानातलं मी काय पाहायला शिकलं पाहिजे, तर ब्रह्म पाहायला शिकलं पाहिजे, म्हणजेच हरी पाहायला शिकला पाहिजे. आणि त्याने शिकला तर मी माझ्या आनंदाशी एकरूप होईल. कारण हरी आणि आनंद रूपता हे दोन वेगळे विषय नाही, ब्रह्म आणि आनंद रूपता हे दोन वेगळे विचार नाही. मग आता निष्कर्ष काय निघाला? फार सुंदर निष्कर्ष आपल्या श्री गुरूंनी मांडला. मी तो जसाचे तसा मांडणार आहे. आणि तो जसाचे तसा मांडण्याचं कारणच आहे, अतिशय म्हणूया टॅब्युलर फॉर्म मध्ये तो आपल्या पुढे निष्कर्ष मांडलाय. पंचदशीचं पुस्तक जर समोर असेल तर पहिला निष्कर्ष त्यांनी मांडलाय, बुद्धिरूप मी मध्ये चिदाभासाच्या रूपाने होणारे ज्ञान राहते. आता इथे ज्ञान राहते असं जेव्हा बोललं जातं त्यावेळी बुद्धिरूप मी मध्ये चिदाभासाच्या रूपाने जेव्हा बोलायची वेळ येते त्यावेळी व्यावहारिक ज्ञानाचा विषय, आणि व्यावहारिक ज्ञानाचा विषय बोलतात तेव्हा आपले श्री गुरु म्हणतात ते होणाऱ्या ज्ञानाचा विचार आहे, म्हणजे त्रिपुटी सहित असलेल्या ज्ञानाचा विचार आहे. मग आता या त्रिपुटी सहित असलेल्या ज्ञानाला कोणाचा आधार आहे? तर आत्मरूप मी 2 नंबरला सांगतायत, आत्मरूप मी बुद्धिनिरपेक्ष प्रज्ञान्मय. म्हणजेच काय करायचं, तो आत्मरूप मी मला समजून घेतला पाहिजे. आणि तो मला कसा कळेल, तर तो साक्षीत्व करून कळेल. आणि साक्षीत्व करायचं म्हणजे काय करायचं, विचाराने दृश्य जगताकडे बघत असताना अनुकूल प्रतिकूल भावरहित उदासीन वृत्तीने पाहायचं. म्हणजेच याचा अर्थ आत्मरूप मी बुद्धी सापेक्ष आहे या शब्दाचा अर्थ अंतःकरण सापेक्ष आहे, पण त्यातले त्यात निर्णय घेणाऱ्या बुद्धिवृत्ती सापेक्ष आहे अशी भूमिका आहे. पण प्रज्ञानच ब्रह्मरूप आहे. मग प्रज्ञानाचा म्हणूया लक्षार्थ काय आहे, म्हणजेच प्रज्ञानाचं मुख्य विचार काय आहे, तर प्रज्ञान शब्दाचा दुसरा अर्थ साक्षी चैतन्य आहे. मग ते साक्षी चैतन्य ब्रह्मस्वरूपच आहे. मग साक्षी चैतन्य हा व्यष्टी सापेक्षतेचा विचार आहे, आणि ब्रह्म चैतन्य म्हणजे ब्रह्मरूप आहे असं म्हणणं हा समष्टी सापेक्षतेचा विचार आहे. आणि मग चौथा विचार आहे मी ब्रह्मरूप आहे, याचा अर्थ ते आत्मतत्वच ब्रह्मरूप आहे, म्हणजे ते साक्षी चैतन्यच ब्रह्मरूप आहे असा तिथे विचार तयार होतो. आणि त्याच्या सहजावस्थेमध्ये पुन्हा सहजावस्थेची अपेक्षा आहे. म्हणजे मी ब्रह्मरूप आहे म्हणजे प्रज्ञानच ब्रह्मरूप आहे या अनुभवाला सहजावस्थेची अपेक्षा आहे. आणि या म्हणूया प्रज्ञानम ब्रह्म या चिंतनाच्या निमित्ताने मी आनंदाशी एकरूप होऊ शकतो. म्हणून इथे आपल्याला या प्रज्ञानम ब्रह्मच्या निमित्ताने दोन्ही विचार आपल्या पुढे मांडले. ते कोणते विचार आहेत, तर ते पुन्हा एक व्यतिरेकी पद्धतीने मांडलेला विचार आणि एक अन्वयी पद्धतीने मांडलेला विचार. व्यावहारिक विचार जो आहे तो व्यतिरेकी पद्धतीचा आहे, आणि पुन्हा प्रज्ञानच ब्रह्म आहे हा पुन्हा कसा आहे, तो एकरूपतेचा विचार आहे. मग आता तिसरा श्लोक जो आहे तो काय सांगतो, तर ते दुसरं जे महावाक्य चिंतन आहे ते अहम ब्रह्मास्मी या महावाक्य चिंतना संबंधी बोध करणारा हा श्लोक आहे. आणि हे अनुभव वाक्य आहे. कारण श्री गुरु मला तत्वमसीचा उपदेश करतात आणि मग त्यांना मी तत्वमसी म्हणायचं नसतं, ते तू आहेस. आणि परत मी त्यांना ते तू आहे म्हणण्यास काय अर्थ आहे, ते आहेतच, पण मी ते आहे हे मला कळून घेतलं पाहिजे. म्हणून अहम ब्रह्मास्मी हे अनुभव वाक्य आहे. यजुर्वेदातील बृहदारण्यक उपनिषदातील आहे. त्याचा उल्लेख आपल्याला तिथे सापडेल. मग इथे तिसऱ्या श्लोकाची विचारधारा काय आहे, तर सर्वत्र पूर्णत्वाने अंतर्बाह्य व्यापून असणारा परमात्मा या विद्येचा अधिकारी असलेल्या देहात बुद्धीचा साक्षी म्हणून राहून प्रकाशमान होऊन लागला की त्याला अहम असे म्हणावे. मूळ मुद्दा आहे की अंतर्बाह्य व्यापून असणारा, आत आणि बाहेरचा अर्थ काय, उपाधीच्या आत आणि उपाधीच्या बाहेर. उपाधीच्या आत पुन्हा व्यष्टी सापेक्षतेने येणारा अनुभव ते साक्षी चैतन्य मी आहे. आणि समष्टी सापेक्षतेने जेव्हा विचार येतो तेव्हा तेच ब्रह्म या अर्थाने ओळखलं जातं. आणि मग पूर्वीच्या म्हणण्याप्रमाणे प्रज्ञानच ब्रह्म आहे. आता मात्र इथे काय विचारधारा आहे, अहम ब्रह्मास्मी. म्हणजे इथे काय आहे, साक्षी प्रकाशमान होऊ लागला या शब्दाचा अर्थ ते साक्षी चैतन्य मी आहे याची मला जाणता झालं, म्हणजे याची मला जाण आली आणि त्या जाणणेपणाला सहजता आली. म्हणून इथे काय आहे, त्याला अहम असे म्हणतात. म्हणून अहमचा विचार आता काय आहे आपल्याला मुख्यत्वे करावा लागतो. म्हणून ब्रह्म मी आहे अशा स्वरूपात अनुभव
साधकाच्या मुखातनं बाहेर यावा असं जर का वाटत असेल तर मग मला काय करावं लागतं, हा विचार आहे की जेव्हा आपल्याला तो अहम जो आहे तो मला जर का खऱ्या अर्थाने खरा अहम जर का कळून घ्यायचा असेल तर इथे काय आहे, प्रथमतः जेव्हा बोलला जातो की तो आत्मा मी आहे किंवा ते प्रज्ञान मी आहे असं आधीच्या विचारातनं बोललं जातं, तेव्हा त्याला काय आहे, तो अनुभव आधी वृत्तीच्या स्तरावरच असतो. लक्षात घ्या, प्रत्येक अनुभव हा वृत्तीच्या स्तरावरच आधी येत असतो आणि त्यानंतर मग तो वृत्तीच्या स्तरावर येऊन तो सहजतेकडे निघून जातो. म्हणून इथे वृत्तीच्या स्तरावर येतो, म्हणून त्या विचारसागरमध्ये वस्तू निर्देश मंगल करताना म्हणाले बुद्धी जाणे, आणि नंतर त्या अनुभवाला सहजतेची अपेक्षा असते म्हणून न जाणे. बुद्धी जाणे न जाणे तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. अशा पद्धतीने जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मग अहम शब्दाच्या अर्थांची विचारधारा आपल्याला समजून घ्याव्या लागतात आणि मग अहम शब्दाचे दोन अर्थ तयार होतात. एक अर्थ आहे व्यावहारिक अहम आणि एक अर्थ आहे पारमार्थिक अहम. आता हे दोन्ही विचार जर का आपल्याला समजून घेता आले तर मग काय आहे, या व्यावहारिक अहमची आणि पारमार्थिक अहमची सांगड घालता येते आणि ती सांगड मला माझ्या स्वरूपापर्यंत घेऊन जाते. म्हणून व्यावहारिक अहम जेव्हा विचार करतो, व्यवहार करतो, तेव्हा त्याने व्यवहाराचा म्हणूया अभ्यास केला पाहिजे. आता व्यवहाराचा अभ्यास काय आहे की तो प्रत्येक व्यवहाराचा विशेष करत जातो आणि विशेष करतो. आता म्हणतो काय माहिती का, तो व्यावहारिक अहम की मी करतो म्हणून घरातलं चाललंय, मी नोकरीला जातो म्हणून घरातल्यांना अन्न मिळतंय, नंतर माझ्यामुळेच हे सगळे व्यवहार होत आहेत, मी आणि माझे असं सतत चिंतन मांडणारा, म्हणजे मी आणि माझा असा सतत आग्रह धरणारा बुद्धी विशिष्ट जीव काय आहे, तो व्यावहारिक अहमचा विषय आहे. आणि मग तो बंधनात सापडतो आणि बंधनात सापडून जन्म मरणाच्या चक्रात सापडतो. ज्ञानदेव सुद्धा म्हणतात, अहम ममतेच्या लवड सवडी मातेनं पवतीची बापुडी जन्म मरणाचे दुथडी ढवळती ठेली. म्हणजे तो जन्म मरणाचा फेरा का तो सतत भोगतो, कारण का त्याला अहम ब्रह्मास्मी मधला व्यावहारिक अहमच काय झालेला असतो, सतत त्याच्या डोक्यावर बसलेला असतो आणि त्यातून सुटका करण्याचा अहम जो आहे ना, तो खऱ्या अर्थाने त्या अहम ब्रह्मास्मीच्या विचाराची भूमिका मांडणारा आहे. पण त्याच्या आधीची जी भूमिका आहे ना, ती मांडायचं कारणच असं आहे की त्या भूमिकेतनं मला बाजूला पडायचं आहे. मग किती वेळा जन्म यावे, किती वेळा व्हावे फजित, अशी भूमिका मांडणारे श्री तुकाराम महाराज आहेत. म्हणून इथे काय आहे, मी साक्षी रूप आनंद रूप आत्मा आहे, हे मात्र विशेष अहंकार असलेल्या कोणत्याही माणसाला ते कळत नाही. आणि मग कळत नाही पण काय होतं, कधीतरी पूर्व पुण्याईनी काय होऊन जातं, त्या श्री गुरूंची भेट होते. मुख्य विचार काय आहे, श्री गुरु कृपेने भेट होते आणि ती श्री गुरु कृपेने भेट झाल्यानंतर साधन चतुष्टय संपन्न झालेला साधक, कारण इथे म्हणलंय की देहात बुद्धीचा साक्षी राहून प्रकाशमान होऊ लागला. मग असा प्रकाशमान होऊ कधी लागेल तर तो साधन चतुष्टय संपन्न असेल तेव्हाच लागेल. साधन चतुष्टय झालेल्या साधकाला तो पारमार्थिक अहम शोधायची काय होते, एक विशेष आस अंतःकरणात तयार होते आणि त्या आशेपोटीच ते श्री गुरु भेटतात आणि श्री गुरु त्याला उपदेश करतात तत्वमसीचा आणि मग तो म्हणतो अहम ब्रह्मास्मी. मग त्या अहम ब्रह्मास्मीचं जे पारमार्थिक स्वरूप आहे ते आपल्याला कळलं पाहिजे आणि मग तो अहम ब्रह्मास्मीचा विचार करायला लागतो. आणि विचार करायला लागल्यावर त्याला असं लक्षात येतं की मी नक्की कोण आहे, मी नक्की कोण आहे, मग मी शरीर आहे काय, मग मी शरीर आहे याचा तो विचार करायला लागल्यावर असं लक्षात येतं की अरे यामध्ये एक शरीर रूप मी आहे आणि एक मी रूप मी आहे, म्हणजे ह्याच्यात दोन मी आहेत. मग एक मी जो आहे तो शरीर मी आहे असं म्हणतो आणि सुखदुःखात सापडतो आणि त्यातून मला काय आहे, मला बाहेर पडायचंय. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्या शरीररूप मीला मी जर शांत केलं तर मी शांत राहतो आणि शांत राहिल्याबरोबर मला माझ्या आनंदाचा अनुभव येतो. मग आनंदाचा अनुभव येतो असं जेव्हा बोललं जातं तेव्हा मग त्याच्या लक्षात येतं, अरे श्रीगुरूंनी मला काय सांगितलं, अरे ते ब्रह्म तू आहेस, म्हणजे पहिल्यांदी तो आत्मा तू आहेस आणि आत्माच ब्रह्मरूप आहे. मग तो आत्मा तू आहेस असं जे काय चिंतन स्वरूपात मांडलेलं असतं ते या म्हणूया व्यवहाराचं तू काय कर, साक्षीत्व कर. म्हणजे या व्यावहारिक अहम जो आहे त्याला थोडासा दूर ठेव
आता दूर ठेव म्हणजे काय करायचं? व्यावहारिक अहम मधला विशेष अहम दूर करायचा आणि सामान्य अहम मध्ये व्यवहार करायचा. आता सामान्य अहम मध्ये व्यवहार करायचा म्हणजे काय? व्यवहार सद्गुरू अर्पण बुद्धीने करायचा, त्यालाच म्हणतात सामान्य अहमचा विचार. म्हणजे अशा पद्धतीने तो स्वतःला शांत ठेवतो आणि त्या मी शरीर आहे मधला तो शरीर रूपी मी हळूहळू शांत होतो आणि आत्मरूप मीची काय होते, विशेष उलगडा व्हायला लागतो. म्हणजे इथे काय आहे की त्या तत्वमसीच्या चिंतनात त्यांनी तत्वमसीचा उपदेश केला आणि मग त्यातून अनुभवरूप महावाक्य तयार झालं की ते अहम ब्रह्मास्मी. आणि अहम ब्रह्मास्मी हे या तत्वम पदार्थ शोधनाचं काय आहे, उत्तर आहे खरं पाहायला गेलं तर. आणि ते उत्तर काय आहे तर ते तत्व मी आहे. ते म्हणजे काय? ते म्हणजे ब्रह्मतत्व. ते म्हणजे लांब नाही राहत, ते मी आहे. इतकं जवळ येतं, किती जवळ येतं, किती जवळ येतं की अरे ते आणि मी एकच आहे. म्हणजे आत्मा आणि ब्रह्म दोन्ही एकरूपच आहे. म्हणून इथे काय आहे, आपल्याला दोन पद्धतीने विचार करावा लागतो. मी इथे पारमार्थिक अहम मांडायच्या आधी व्यावहारिक अहमचा बाध करा अशी भूमिका मांडलेली आहे. आणि बाध चिंतनामध्ये आपल्याला काय करायचं आहे की त्या जीवदशेचा बाध करायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे की जी जीवदशा मला मी करता मी भोगता असं म्हणायला भाग पडते, तर त्या मी भोगता मी करता याच्या जागी राम करता, विष्णू करता, श्री गुरु करता अशी भूमिका मांडायला मला श्री गुरु शिकवतात. आणि त्यातूनच मग शोधन सुरू होतं. आणि मग शोधन सुरू झाल्यावर लक्षात येतं की आत्माच ब्रह्मरूप आहे आणि तोच सर्वत्र नटलेला आहे. त्याला काय म्हणायचं? मुख्य समानाधिकरण म्हणायचं. अधिकरण शब्दाचा अर्थ ऐक्य. आणि मी ब्रह्म आहे असा स्थिर अनुभव होतो. तोच चौथ्या श्लोकाचा विषय. लक्षात घ्या की तो अनुभव काय झाला पाहिजे, स्थिर झाला पाहिजे. इथे जो विचार मांडलाय ना अहमच्या स्वरूपात, तो व्यष्टी सापेक्षतेने मांडलेला विचार आहे की त्या व्यक्तिरूपामध्ये मी काय करायचंय, व्यावहारिक अहमचा विशेष भाग जो आहे तो माझ्या अंतःकरणातनं दूर केला पाहिजे. आणि मग मला पुन्हा बुद्धिवृत्तीच्या स्तरावर तो आत्मा मी आहे असं जे काय ज्ञान होतं. म्हणजे त्यांनी म्हटलंय की बाबा रे, तू जर का म्हणूया साधन चतुष्टय संपन्न असशील तर तिथल्या तिथे तुला अनुभव येईल. कवणू एकच हो. मूळ मुद्दा आहे की जर का कानावचनाची या भेटी झाली, सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊन उठी कवणू एकच हो, जनक राजा. आणि मी नसेल तसा तर मग काही नाही, श्रवण मनन निदिध्यासन साधन आहे. ते साधन करावं आणि साधन करून पुन्हा कशावर यावं, त्या पारमार्थिक अहमच्या विचारावर यावं. म्हणजेच अहम ब्रह्मास्मीच्या विचारावर यावं. आणि मग त्या अहम ब्रह्मास्मीचा मला अनुभव आला, म्हणजे तो आत्मा मी आहे अशा पद्धतीने तो अहम ब्रह्मास्मीचा आला की मग पुढे चौथ्या श्लोकामध्ये काय आहे, तो आत्माच ब्रह्मरूप आहे अशी भूमिका मांडायचा विचार आहे. म्हणून इथे श्लोक चौथ्यामध्ये काय केलेलं आहे, त्यांनी थोडीशी इंट्रोडक्शन करून दिलेली आहे. आणि ती इंट्रोडक्शन करून मग पाचव्या श्लोकापासून तत्वमसीच्या चिंतनाला त्यांनी सुरुवात केलेली आहे. मग चौथ्या श्लोकाचा अर्थ काय? परिपूर्ण परमात्म्यालाच येथे ब्रह्म असे म्हटले आहे. आता मग परिपूर्ण आहे ब्रह्म म्हणजे म्हणूया ब्रह्म परिपूर्ण आहे, तर मग आत्मा परिपूर्ण आहे की नाही? होय, आत्माही तेवढाच परिपूर्ण आहे. पण काय आहे की त्या अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला तो आत्मा मी आहे हे जरी कळलं तरी सुद्धा आत्माच सर्वत्र व्यापून आहे, त्याला मात्र परिपूर्ण ज्ञान असं म्हणतात. म्हणून तो आत्मा सर्वांमध्ये जे सर्वत्र सदासम इथपर्यंतचा जो विचार आहे तो आपल्या अंतःकरणामध्ये सहजावस्थेपर्यंत जाणं, अशा याला परिपूर्ण परमात्म्यालाच येथे ब्रह्म म्हटले आहे. अस्मी शब्दाने ब्रह्म व अहमचे ऐक्य सांगितले. कारण तत्वत्वम म्हणलं की अस्मी आहेच. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी आहेच. कारण का त्याला अस्मी हा शब्द लावल्याशिवाय पर्यायच नाहीये. म्हणून इथे काय आहे, अस्मी शब्दाने ऐक्य सांगितलेलं आहे, म्हणून मीच ब्रह्म आहे. हा मूळ विचार आहे. आता मी ब्रह्म आहे हा अनुभव यायचा असेल तर काय केलं पाहिजे? पुन्हा समष्टीचा व्यष्टी सापेक्षतेने, व्यष्टीचा समष्टी सापेक्षतेने केलेला विचार, जो आपण प्रज्ञानम ब्रह्माच्या वेळी केलेला होता. म्हणून इथे हा अनुभव जर का मला यावा अशी भूमिका मांडायची असेल तर आपल्या श्री गुरूंनी लिहिलंय इथे कोणीतरी आप्त हवाच. आणि आप्त कोण आहे? तो आप्त माझा श्री गुरु आहे. माझे आई वडील आप्त नाही, ते मला या देहादी प्रपंचात लोटून देतात, या जन्म मरण दुःखरूप असलेल्या संसारात लोटून देतात. ते कधीच माझे आप्त नसतात. म्हणजे याचा अर्थ एक श्री गुरु शिवाय माझा कोणीही आप्त नाही. हा विचार जर आपल्या लक्षात रुजला
तर तो आप्त कसा असतो? पुन्हा तो आप्त श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू असतो. म्हणजे त्या आप्ताला सगळा शब्दज्ञानाचा अभ्यास असतो. म्हणजेच भगवद्गीता, ब्रह्मसूत्र आणि 10 उपनिषद, ब्रह्मस्वरूपाचा अखंड अनुभव असतो आणि दयाळू असतो. ते ज्ञान देण्याविषयी तो अत्यंत दयाळू असतो आणि त्याला श्री गुरु म्हणतात. आता आत्मतत्व तर स्वसंवेद्य आहे. 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांना कळत नाही, पण ते कळून देण्याचं खरं कार्य जे आहे ते करतात. म्हणजे ते काय करतात, मला त्या अनुभव रूपतेपर्यंतचा प्रवास जो आहे ना, तो माझा बोट धरून करतात. माझं बोट धरतात आणि मला घेऊन जातात, त्या म्हणूया त्या अंतिम टप्प्यापर्यंत घेऊन जातात. तो अनुभव रूप आत्मा आहे, तो वेगळेपणाने कळणार नाही हे माझ्या अंतःकरणात परोपरीने सांगून ठसवतात. आणि ठसवून ते मला माझ्या स्वरूपाशी एकरूप करून देऊन स्वतः मात्र नामानिराळे वेगळे राहतात, जणू काही मी त्या गावाचाच नाही. ती एवढी मोठी कृपा करून एवढा मोठा आपल्यावर उपकार करतात आणि ते आपल्यापासून वेगळे राहतात. मग आता विचार करायची वेळ येते की हे सगळं महावाक्य विवरण, चिंतन आणि त्यानंतर येणारा आनंदाचा अनुभव, हा सगळा मला येण्याला कारण कोण आहे? तर कारण माझे श्रीगुरूच आहेत. हा विचार आपल्याला करणीय होतो. म्हणून इथे काय आहे, या महावाक्याच्या साह्याने जो म्हणूया एक कृपा संपादन होऊन एक बोधरूपतेपर्यंतचा अभ्यास जो काय सुरू राहतो, त्या सुरू राहण्याला आणि त्या अभ्यासाचा म्हणूया राहण्याला, तो प्रवास घडण्याला आणि त्या प्रवासाचा शेवट होण्याला, म्हणजे त्या आनंदाचा ते तत्व मी आहे इथपर्यंत अनुभव येण्याला माझे श्रीगुरु जबाबदार आहेत. याशिवाय कोणीही मला समजावून सांगत नाही. म्हणून सतत त्यांचा गौरव आहे. गुरुपौर्णिमा उत्सव त्यांचाच आहे, तो तेवढ्यासाठीच आहे, बाकी काही नाही. मग आता हे अहम व ब्रह्म अस्मी हे 2 पद जी आहेत ती जोडली गेलेली आहेत. आता अहम शब्द काय आहे? पारमार्थिक अहम. आता पारमार्थिक अहम म्हणजे काय? तो आत्मा मी आहे. आणि इथे ब्रह्म अस्मी म्हणजे तोच आत्मा ब्रह्मरूप आहे. तो आपण मुख्य समानाधिकरणाच्या दृष्टिकोनातून विचार केलेला आहे. मग ते कसे, ते काय पद्धतीने जोडले गेलेले आहेत? हे सगळे जे विचार आहे ते मात्र 5व्या श्लोकाचा विचार आहे. आणि 5वा श्लोक तर आज आपल्याला चिंतन मांडता येणार नाही, कारण आपल्याला गणेश महाराजांची आज्ञा आहे की 5 पासून 8 पर्यंतचा जो विचार आहे तो आपल्याला पुढच्या अभ्यासात विचार करायचा आहे. शिवाय 45 मिनिटं हाही विचार आपला पूर्ण झालेला आहे. म्हणजे इथे काय आहे, आपण या थोडक्यात ब्रीफिंग करताना असं म्हणू शकतो की प्रज्ञान शब्दाचे अर्थ 2, बुद्धी आणि पुन्हा साक्षी चैतन्य. मग बुद्धीने निर्णय करायचा आहे की ते साक्षी चैतन्य मी आहे, तेच साक्षी चैतन्य सर्वांमध्ये व्यापून आहे, असा विचार करूनच प्रज्ञानम ब्रह्म या शब्दाचा सहजतेमध्ये शांती येते. पुढे मग अहम ब्रह्मास्मीचा विचार येतो. अहम ब्रह्मास्मी मध्ये व्यावहारिक अहम आणि पारमार्थिक अहम भूमिका मांडल्या जातात. आणि पारमार्थिक अहम हे माझं खरं स्वरूप आहे, पण व्यावहारिक अहमचा भाग होणे अपेक्षित आहे. अशा पद्धतीने कुठेही वाच्यार्थ आणि लक्षार्थ ही विचारधारा न येऊ देता पंचदशीकारांनी या 4 श्लोकांच्या साहाय्याने जीव आणि ब्रह्म यांची ऐक्यता सांगितलेली आहे. पुढील श्लोकात मात्र 4 ते 8 मध्ये ते वाच्यार्थ आणि लक्षार्थाची भूमिका मांडून ते करणार आहेत. कारण आपल्याला ती भूमिका सोपी वाटते, ही भूमिका थोडी कडक वाटते, पण तरी सुद्धा ही भूमिका समजून घेतली तरी सुद्धा आपल्याला आत्मज्ञान व्हायला हरकत नाही. तर आपण इथे आज थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. फारच सुंदर असं विवेचन. खरं तर विषय ब्रेक न होता पुढंच कंटिन्यू चालू राहिला असता तर आणखीन छान वाटलं असतं, परंतु वेळेची मर्यादेचा विचार करता आज आपण इथे थांबत आहोत. एक 10 मिनिटं आपल्याकडे आहेत. आजच्या चिंतनावर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य विचारावेत. प्रश्नोत्तरातून विषय पक्का व्हायला मदत होते. त्यामुळे दादांचा आग्रह असतो की प्रश्नोत्तर होणं केव्हाही चांगलंच असतं साधकाच्या दृष्टीने. ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी स्वतःला अनम्यूट करावं आणि प्रश्न विचारून झाल्यावर म्यूट करावं, म्हणजे आपल्याला दादांचा आवाज व्यवस्थित ऐकायला येईल.
बऱ्याच वेळा इतकं सुंदर विवेचन ऐकल्यानंतर ऐकणारा निशब्द होऊन जातो. मात्र काही थोड्या वेळाने एखादा प्रश्न सुचू शकतो. यासाठी आपण पुढील काही कालावधीसाठी आपला व्हॉट्सअप समूह सर्वांसाठी खुला ठेवणार आहोत. व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही आपण प्रश्न विचारू शकता. व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेल्या प्रश्नांना दादा स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून उत्तर देतील. बहुतेक प्रश्न इथे दिसत नाहीये. आपण इथे थांबूयात. अमृता, शेवटची प्रार्थना घेतेस? हो दादा घेते. हा. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनांसी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय रघुवीर समर्थ.